शेतकरी मित्रांनो 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे दिवसभरात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये ताजे कांद्याला काय बाजार भाव मिळताना दिसत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या। मित्रांनो कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी ही एक बातमी। नाशिक येथे कळवणला शेतकऱ्यांचा ठिय्या। मित्रांनो कांदा दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून कळवण येथील संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातून कांद्याचे ट्रॅक्टर थेट कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात आणून शासनाचा निषेध केला। या आवारातच कांद्याचा लिलाव करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली। अखेर तब्बल 5 तास चाललेल्या आंदोलनानंतर तेथेच कांद्याचा लिलाव करण्यात आला। शेतकऱ्यांनी दराच्या अपेक्षेने साठवलेल्या उन्हाळ कांद्याला दराचा मोठा फटका बसत आहे। लिलावात प्रति किलो 10 ते 12 रुपये सरासरी दर मिळत असताना केंद्र सरकार 24 रुपये दराने कांदा विक्रीसाठी आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे शेतकऱ्यांकडील कांदा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाफेड NCCFला बाजारात कांदा विक्रीची परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली। कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास रौदळ, रमेश बच्चाव, काशीनाथ गुंजाळ, रामा पाटील, विनोद खैरनार, शशी हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना कांदा उत्पादकांच्या प्रशासनापुढे संताप व्यक्त केला। श्री रौंदळ बाजार समितीचे संचालक शीतलकुमार आहिरे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, काशीनाथ गुंजाळ, विनोद खैरनार, रामा पाटील, शशी हिरे, राकेश गुंजाळ, संजय पाटील, सतीश खैरनार, मुन्ना पगार, हेमंत खैरनार, नंदू पवार, तेजस जाधव, रोशन जाधव, ललित पगार, महेंद्र खैरनार, दीपक पवार, राहुल वाघ आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त पण होता। प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच आलेल्या सर्व कांद्याला लिलाव करा अन्यथा येथून एकही ट्रॅक्टर हलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती। त्यामुळे महसूल आणि बाजार समिती प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला। त्यातच सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार दोघेही बैठकीनिमित्त बाहेरगावी असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्णय घेताना बराच वेळ लागला। अखेर महसूल प्रशासन आणि व्यापारी यांच्यात चर्चा होऊन आवारातच लिलाव प्रक्रिया सुरू केली गेली। मित्रांनो वळूया कांद्याच्या बाजार भावाकडे। छत्रपती संभाजीनगर 1325 क्विंटल कांद्याची आवक होऊन आज कांदा 1050 रुपये जास्तीत जास्त गेला, तर कराड या ठिकाणी हलवा जातीचा कांदा 174 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1300 रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे। धुळे येथे लाल कांदा 816 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1000 रुपयाचा भाव जाताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा 3301 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा 26 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा 804 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1300 रुपयाचा भाव सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा 3000 रुपये क्विंटल 3000 क्विंटल आवक होऊन 1326 पर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे। येवला आंदरसूल या ठिकाणी उन्हाळी कांदा 1000 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1178 चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर येवला आंदरसूल नंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 6339 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1253 चा भाव आज मिळताना दिसत आहे। चांदवड येथे उन्हाळी कांदा 8045 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1521 चा दर मिळताना दिसत आहे। तर पुढील बाजार समिती भुसावळ उन्हाळी कांदा 10 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1000 चा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 9900 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1800 चा भाव सध्या सुरू आहे। त्यानंतर मित्रांनो मनमाड येथे उन्हाळी कांदा 600 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1380 चा भाव चालू आहे। लाईक सबस्क्राइब शेअर करा।